नमस्कार मित्रांनो, मनस्पर्शी कथा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, माझी तुमच्याशी कळकळीची विनंती आहे की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आपल्याला लवकरात लवकर 1000 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार करायचा आहे। तुमच्यातील बरेच लोक आपल्या कथा पाहता पण आपल्या चॅनलला सबस्क्राइब नाही करत, त्यामुळे मला कथा बनवायला प्रेरणा नाही भेटत आणि त्यामुळे मला कथेचे पुढील भाग बनवण्यास खूपच त्रास होतो। मी फक्त तुझाच। भाग 11। मागील भागात आपण पाहिले, शरद हा सेजलला समजावत म्हणतो, हे बघ सेजल, तू खूपच जास्त विराजबद्दल ओव्हरथिंक करत आहे। तू हे तर बघ, तू कुठून आला आहे, त्याचं बालपण कुठे गेला आहे, तो कुठे मोठा झाला आहे, तो अमेरिकेमधून आला आहे। सेजल तिकडे तो फ्रीली आणि तेथील संस्कृतीप्रमाणेच वागत होता, त्यामुळे विराजमध्ये पण हे गुण तेथील संस्कृतीप्रमाणेच असणार। आणि सुजाता काकू यांचे तर पूर्ण आयुष्य हे आपल्या भारतातच गेलं आहे ना। त्या विराजला त्याच्या आईकडून आणि बाबांकडून शिकवण मिळाली, तरीसुद्धा विराज हा आवारा किंवा तुकार नाही, तो खूपच चांगला एज्युकेटेड व्यक्ती आहे। तूच विचार कर ना, जर तो एवढा वाईट असता तर तो आज एवढ्या कमी वयात उद्योगपती झाला नसता। हे बघ सेजल, विराज हा घाई गडबडीमध्ये कोणताही निर्णय घेतो, पण नंतर त्या गोष्टीचा पस्तावा देखील करतो आणि समोरच्या व्यक्तीला देखील समजतं त्यामध्ये थोडासा बदल होण्यात वेळ लागेल, असं बोलून शरद हा सेजलला समजावतो। त्यावर सेजलही शरदला म्हणते, शरद खूपच थँक्यू, तुझं बोलणं ना आणि समजावणं हे रिमझिम पावसाच्या सरीसारखं असतं, जे मनावर बसलेल्या धुळीला नाहीसं करतं। मी खूपच लकी आहे की मला तुझ्यासारखा भाव मिळाला, अशी बोलून सेजल ही कॉफीचा घोट घेत असते आणि शरदला म्हणते, अरे वा, खूपच छान कॉफी बनवली आहे, माझी होणारी नणंद पण खूपच नशीबवान असणार, असे बोलून ती शरदची टिंगल उडवत असते आणि दोघेही यावर हसायला लागतात। आता आपण पाहतो, दुसऱ्या दिवशी सकाळी सुजाता ह्या पुण्याहून आपल्या घरी आलेल्या असतात। त्या देखील चिंतेतच लिव्हिंग हॉलमध्ये चक्रा मारत असतात आणि विराज देखील तिथे असतो। विराज म्हणतो, मला त्या शरदचा खूप राग येतो, असे बोलून तो परत एकदा खूप मोठ्याने आणि अतिशय रागात म्हणतो, आई, मला त्याच्याशी नफरत होत आहे। त्याचा आवाज एवढा मोठा असतो की सुजाता ह्या देखील दचकतात आणि त्या देखील विराजला म्हणतात, तुला कळले पाहिजे होते विराज, तू तिला आपल्या घरी मी नसताना का आणले? त्यावर विराज हा पटकन म्हणतो, का नाही आणले पाहिजे सांग? ती माझी बायको आहे, दुनियातील कोणतीही कानून तिला माझ्याशी भेटण्याचं थांबवू शकत नाही आणि नाही तिच्या आणि माझ्यामध्ये येऊ शकतो। मग तू शरदच का? विराज हा अतिशय रागात असतो। तो म्हणतो, मग तो शरद नेहमीच का आमच्या दोघांच्या मध्ये येत असतो? त्यावर सुजाता ह्या त्याला म्हणतात, हे बघ विराज, तुझ्या सर्व गोष्टींमध्ये खूप जास्त विचार करत आहे आणि जज्बाती होत आहे, आणि ज्या मामल्यामध्ये आपण जज्बाती झालो तर मग त्या गोष्टी नात्यांमध्ये एक दरार पडते, समजण्याचा प्रयत्न कर विराज बाळा। विराज हा तिचं बोलणं ऐकल्यावर म्हणतो, आई, मी आता डिसाईड केलं आहे की मी सेजलला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाणार। हे ऐकताच सुजाता हे आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात, काय म्हटलास? त्यावर विराज, हो अगदी बरोबर ऐकलंस तू, मी तिला अमेरिकेला घेऊन जाणार आहे आणि यामध्ये एवढं आश्चर्यचकित होण्याची काहीच गरज नाही। तुला माहीत आहे मी इथे भारतात राहू शकत नाही आणि तिकडे अमेरिकेमध्ये सेजलच्या विना तर कदापि नाही। त्यामुळे या गोष्टीचं एकच सोल्युशन आहे की मी तिला माझ्या मनातलं सर्व काही सांगू, आणि असे देखील मी तिचा नवरा आहे, त्यामुळे माझा तिच्यावर पूर्ण हक्क आहे की मी तिला माझ्यासोबत अमेरिकेला घेऊन जाऊ शकतो। आणि राहिली गोष्ट तिच्या शिक्षणाची, तर मी अमेरिकेमध्ये तिला चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन करून देईन। शेवटी पैसाच बोलत असतो, मला आता कोणाचं काहीही पर्वा नाही, हा आता माझा हट्ट आहे। त्यावर सुजाता ह्या त्याच्याकडे जातात आणि त्याच्या गालावर हात ठेवून म्हणतात, विराज माझा ऐक, तू असं काही बावळटगिरी करणार नाही। हे बघ विराज, मी तुझी आई आहे, मी तुझ्यासोबत जास्त वेळ राहू शकले नाही तरी देखील तुझ्या हर एक वर्तनाशी वाकीफ आहे, आणि जेव्हा देखील तुझे इमोशन हे तुझ्या डोक्यावर हवी होतात तेव्हा तुझ्यामध्ये खूपच बदल येतो आणि तू पागलवाणी करत असतो, आणि या गोष्टीमध्ये तू पहिलेच पागलपणीच्या हदपर्यंत इमोशनल झाला आहे। हे बघ बाळा, मी तुला पहिलेच वॉर्न करत आहे, जर तू अशाच रस्त्याने चालणार तर मग तू सेजलला लवकरच गमावशील। त्यावर विराज हा सुजाताला बोट करून म्हणतो, हे बघ आई, सेजलला माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही, समजलं? कोणीच नाही। त्यावर सुजाता देखील थोड्याफार विराजशी घाबरतात आणि म्हणतात, हो समजलं, तू जरा शांत हो आणि मला काहीतरी विचार करू दे या गोष्टीवर कशी मात करायची ते पण माझं ऐक। तू तुझ्या निर्णयाची आणि तुझ्या विचारांची भनकसुद्धा सेजलला लागू देणार नाही, सेजलच नाही तर कोणालाच देखील नाही, आणि तू सेजलसोबत कधीच देवधर्म या सर्व गोष्टींवर वाद नाही करणार। प्लीज विराज, मी तुझ्या पाया पडते, मला प्रॉमिस कर की तू या सर्व गोष्टी सेजलसोबत नाही बोलणार। त्यावर विराज हा त्यांना दुर्लक्ष करून तिथून निघून जातो आणि सुजाता हे आपल्या डोक्यावर हात मारत खूपच चिंतेत येतात। तर तिकडे आपण सेजलच्या घरी पाहतो, सेजल ती तिच्या आई आणि दीपाली यांना किचनमध्ये मदत करत असते।
सेजल ही तिकडेच बाजूला भाजी कापत असते आणि दीपाली या जेवणाची तयारी करत असतात. दीपाली हसतच म्हणते, संपूर्ण परिवारामध्ये आणि आपल्या संपूर्ण खानदानामध्ये ओळखीच्या माणसांमध्येच खूपच हलचल निर्माण झाली आहे. त्यावर सेजल ही का म्हणून विचारते. त्यावर दीपाली म्हणतात, का म्हणजे तुझे विराजसोबत लग्न जे झाले आहे, तुझं नशीब पण किती चांगलं आहे की स्वतःहूनच विराजने तुला लग्नासाठी विचारले होते. त्यावर सेजल हे दीपाली यांना विचारते, पण आई, विराजमध्ये एवढं काय स्पेशल आहे. त्यावर दीपाली या हसतच म्हणतात, किती साधी आणि भोळी आहे माझी मुलगी. अरे वेडी, इतर मुलींच्या आई ह्या देवाला प्रार्थना करत असतात त्यांच्या मुलीच्या नशिबाला एक चांगला जीवनसाथी भेटू, आणि इकडे मी आहे, तुझ्यासाठी काही न मागता मला एक संस्कारी जावई भेटला. तुला नाही माहीत सेजल, विराजसाठी किती लोकांनी सुजातासमोर हातपाय पसरले होते. सर्व लोक त्याची अमेरिकेहून परतण्याची वाट पाहत होते. त्यावर सेजल ही दीपाली यांना परत एकदा विचारते, पण आई, मी तुला हे विचारलं आहे की विराजमध्ये असं काय स्पेशल आहे. त्यावर दीपाली ह्या सेजलला म्हणतात, अरे असे काय बोलत आहेस, विराजमध्ये तुला कुठलीही कमी दिसत आहे का. जे सर्व काही एका चांगल्या आणि प्रतिष्ठित व्यक्तीमध्ये असतं ते सर्व काही गुण त्याच्यामध्ये आहे. तुला खरं सांगू तर तुझे बाबा हे खूपच खुश आहेत. दररोज आम्ही गप्पा मारायला बसलो तर तुझ्या लग्नाचेच बोलत असतात, आणि बोलणार का नाही. त्यांची मुलगी एका चांगल्या घराण्यात गेली आहे, अजून काय पाहिजे. त्यावर सेजलच्या मनात काल रात्रीचा विचार येतो की विराजने तिला म्हटलं होतं की सेजल, जर तू इकडून जाशील तर माझे हृदय धडकणे बंद करेन, प्लीज इकडून जाऊ नको. आणि जेव्हा ती घरी आली, शरदने देखील विराजबद्दल किती काय सांगितले होते याच विचारात होती आणि स्माईल करत होती. तिकडे विराजच्या घरी विराज हा आपल्या रूममध्ये सूटबूट घालून आणि परफ्यूम मारून तयारी करत असतो. त्यावर सुजाता ह्या त्याला विचारतात, एवढी तयारी करून कुठे चालला आहे. सेजलला भेटायला. त्याबरोबरच उत्तर देतो, हो. त्यावर सुजाता ह्या त्याला उत्तर देत म्हणतात, पण तू तर सेजलशी नाराज होता ना. त्यावर विराज म्हणतो, मी तिच्याशी रागवलेलो आहे, दुःखी पण आहे, पण या सर्व गोष्टींचा काय फरक पडतो. मला नाही वाटत की सेजलला या गोष्टीची जाणीवही नसेल की तिने काल रात्री जे केलं ते किती चुकीचं होतं, आणि त्या गोष्टीने मला कितीही दुःख पोहोचलं असेल. तिने मला घरी पोहोचल्यावर एक कॉलसुद्धा नाही लावला. त्यावर सुजाता ह्या विराजकडे येत म्हणतात, असं पण होऊ शकतं की तू तिचा विश्वास तोडून तू तिला देखील दुःख पोहोचवलं असेल. त्यावर विराज म्हणतो, आई, तू पण ना, तू केव्हाही तिच्याच साईडने बोलत असते. मला असं वाटत असतं की तू माझी आई नाही तर तिची आई आहे. सुजाता म्हणतात, आई तर मी फक्त तुझी आहे, पण मला संपूर्ण जीवन बऱ्याच गोष्टीचा पश्चाताप असेल. मी तुला तुझ्या लहान वयात सांभाळू नाही शकले. मला वाटत होतं की अमेरिकेमध्ये राहून तू खूपच सेफ आहे, आपल्या देशापासून दूर, या देशाच्या गंदगीपासून, संस्कृतीपासून. तिकडे तू खूप इंडिपेंडन्स महसूस करत असशील, पण मला वाटत होतं तू तिथे राहून सर्व काही असं करू शकशील जे तू इकडे राहून नाही करू शकत. हे सर्व बोलत असताना सुजाता या खूपच चिंतेत असतात. त्यावर विराज हा त्यांच्याजवळ येतो आणि त्यांच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांकडे पाहत म्हणतो, आई, काय झालं. माझ्यामध्ये काय कमी राहिली का. सांग ना, काय कमी राहिली, काय कमी आहे तुझ्या या मुलामध्ये. त्यावर सुजाता हे त्याच्या गालावर हात ठेवून म्हणतात, नाही बाळा, तुझ्यामध्ये कसलीही कमी नाही, तू एकदम परफेक्ट आहे. फक्त मला खंत या गोष्टीची आहे की मी तुला लहानपणी वेळ नाही देऊ शकले, आणि जेव्हा आपल्या जीवनामध्ये काहीतरी राहून गेलं याची जाणीव होते तेव्हा वेळ ही निघून गेलेली असते. हीच कमी भरण्यासाठी मी तुझ्यासाठी सेजलला ठरवले होते. थोड्याच वेळात विराज हा आपली गाडी घेऊन सेजलच्या घरी जायला निघतो. विराज हा सर्वप्रथम सेजल यांच्या असलेल्या प्रॉपर्टीकडे जातो. त्याला माहीत होतं की सेजल त्यांच्या प्रॉपर्टीकडेच असणार, हे समजून तो तिकडे जातो. गाडी थांबवतो आणि उतरून पाहतो तर समोर शरद हा त्यांच्या बकऱ्यांच्या पिल्लांसोबत खेळत असतो. शरद हा विराजला पाहून खूपच खुश होतो आणि त्याच्याकडे जाऊन म्हणतो, अरे विराज, केव्हा आलास. त्यावर विराज म्हणतो, जेव्हा तू तुझ्या बकऱ्यांसोबत खेळत होता. यावर शरद हसायला लागतो आणि म्हणतो, या बकऱ्या आम्हाला आमच्या आजोबांनी दिल्या होत्या, आणि तसंही सेजलला पण या बकऱ्यांच्या पिल्लांसोबत खेळायला खूप आवडतं. असे बोलून शरद विराजला म्हणतो, चल घरी जाऊया. आणि विराज आणि शरद हे गाडीमध्ये बसतात आणि दोघेही त्यांच्या घराच्या दिशेने निघतात. तर तिकडे विराजच्या घरी त्याची आई ही खूपच चिंतेत सोफ्यावर बसलेली असते. तिच्या मनात तेच विचार चालू असतात की विराजने कसे म्हटले होते की तो सेजलला आपल्यासोबत अमेरिकेला घेऊन जाणारच. सुजाता या विराजच्या अशा वागण्यामुळे खूपच चिंतेत असतात आणि त्या आपल्या मनात देवाला म्हणतात, देवा, माझ्या मुलाला चांगली दिशा दे. विराज, तुझा हा हट्टीपणा, इमोशनल लेस वागणं हे एक दिवशी तुला संपूर्ण बर्बाद करून टाकेन. याच विचारात त्या असतात. तर तिकडे विराज आणि शरद हे दोघेही घरी पोहोचतात. घरात आल्यावर शरद हा त्याच्या आईला आवाज देत. दीपाली हा पटकन तिकडे येतात आणि विराजला तिकडे पाहून खूपच खुश होतात आणि म्हणतात, अरे बाळा, तुला मी आमच्या घरी पाहून खूपच खुश झाले. आधी सांगून तरी ठेवायचं होतं की तू इथे येणार आहे. त्यासाठी जेवणाची तयारी आधीच करून ठेवली असती.
काही हरकत नाही, तुम्ही दोघेही इथे गप्पा मारत बसा, मी तोपर्यंत तुमच्यासाठी चहा बनवून आणते. त्यावर विराज हा दीपाली यांना म्हणतो, नाही काकू, हे सर्व करण्याची काहीच गरज नाही. हे माझं घर आहे, त्यामुळे माझा पाहुणचारा नका करू. मी फक्त इकडे सेजलला भेटायला आलो आहे. त्यावर दीपाली या म्हणतात, अरे विराज बाळा, पण सेजली सध्या घरी नाही आहे. त्यावर विराजच्या चेहऱ्यावरचे हे भाव बदलतात आणि तो थोडासा सिरियस होतो आणि जाड स्वरात म्हणतो, घरी नाही म्हणजे तिचा तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट नाही झाला का? त्यावर शरद म्हणतो, मला वाटतं सेजली शहरातच गेली असेल. त्यावर दीपाली ह्या देखील म्हणतात, हो, मला पण तेच वाटते. ती ड्रायव्हरसोबत गेली आहे, तर ती नक्कीच शहरात गेली असेल. तिने मला काही याबद्दल सांगितलं नाही. त्याबरोबर विराज हा शरदकडे पाहून म्हणतो, तुला तर नक्कीच सांगितलं असेल तिने, कारण की तुला न विचारता ती काही करत नाही. असं पण तुम्ही दोघे एक जीवलग भाऊ बहीण आहात. त्यावर शरद हा गोष्ट वळवतो आणि म्हणतो, चल आपण दोघे चहा पीत बसू. त्यावर विराज त्याला म्हणतो, नाही, मला सेजलशिवाय चहा पिण्यात काहीच इंटरेस्ट नाही. मी पुन्हा कधी येईल. त्यावर दीपाली ह्या म्हणतात, अरे विराज बाळा, तुझ्या अमेरिकेची फ्लाईट केव्हा आहे? आमचं असं म्हणणं होतं की तू जायच्या आधी आपण एक छोटीशी पार्टी करूया. त्यावर विराज हा म्हणतो, काकू, आता तुम्ही पार्टीचं नाव काढलं आहे, तर पार्टी केल्याशिवाय मी अमेरिकेला जाणार नाही. आणि असं पण मी माझ्या अमेरिकेला जायचा प्लॅन हा थोडासा डिले केला आहे. असे बोलून दीपाली यांना म्हणतो, चला काकू, मी निघतो. आणि शरद हा त्याच्या गाडीपर्यंत त्याला सोडायला जातो. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढील भाग